नमस्कार मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये एक चर्चा जोरात सुरू आहे की कृषी सेवकची परीक्षा IBPS ऐवजी MPSC घेणार आणि यामुळे अनेक विद्यार्थी गोंधळलेले आहेत, घाबरलेले आहेत। सर्वात आधी एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करतो की अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती आलेली नाही आहे आणि जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत आपण घाबरून जाण्याची, पॅनिक होण्याची काहीही गरज नाही। पण धुराशिवाय आग लागत नाही ही गोष्ट पण तेवढी सत्य आहे। जर समजा उद्या परीक्षा MPSC कडे गेलीच तर काय होईल? सिलेबस जो आहे तो कदाचित सेम राहील, पण प्रश्नांची जी लेवल आहे, डिफिकल्टी लेवल, ती नक्कीच बदलेल। वन लाइनर जाऊन त्या ठिकाणी असर्शन रिजन आणि मल्टी स्टेटमेंट प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये जे ते पाहायला भेटतील। तुम्हाला आठवतंय का, बॅच सुरू करतानाच मी तुम्हाला एक वाक्य बोललो होतो, आपण वाघाच्या शिकारीची तयारी करूया म्हणजे कोला सहज मारता येईल। आज मला सांगताना अभिमान वाटतो की तुमची ॲग्रिव्हिजन प्लस टीम काळाच्या पुढे होती। आम्हाला माहीत होतं की स्पर्धा वाढलेली आहे आणि म्हणूनच जेव्हा इतर मुलं साधे वन लाइनर वाचत होती तेव्हा आपण आपल्या बॅचमध्ये हाय क्वालिटी MCQ सोडत होतो। बघा हे प्रश्न, बघा हे प्रश्न IBPS ला आले तर तुम्ही मेरिटमध्ये असाल आणि जर MPSC ने परीक्षा घेतली तरीही तुम्ही तयार असाल, कारण हे प्रश्न MPSCच्याच लेवलचे आहेत। आता तुम्हीच ठरवा मित्रांनो, तुम्हाला अशा ठिकाणी तयारी करायची आहे जिथे परीक्षेचा पॅटर्न बदलल्यावर धावपळ होईल, की अशा ठिकाणी जिथे पॅटर्न कोणताही असो तयारी मात्र विजयाचीच असेल। आपल्या द सिलेक्शन बॅचमध्ये आपण हेच करत आहोत। आपण फक्त नोट्स वाचत नाही तर आपण त्या नोट्सवर आधारित असे 5000 प्लस दर्जेदार प्रश्न सोडून घेतोय, जेणेकरून आयोगाने गुगली जरी टाकली तरी आपला 6 जो आहे तो फिक्स असेल। अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो, संभ्रमात राहू नका। खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲग्रिव्हिजन प्लस ॲपची लिंक दिली आहे। आजच बॅच जॉईन करा आणि कोणत्याही पॅटर्नसाठी 100% तयार व्हा।